मुख्यमंत्र्यांच्या बोगस सह्यांचं निवेदन ही गंभीर बाब। या संदर्भात एफआयआर दाखल करण्यात आलेला असून मास्टरमाइंड कोण हे शोधलं जाईल। दोषींवरती योग्य कारवाई करण्यात येईल। अजित पवार यांचं वडेट्टीवारांना उत्तर। मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि शिक्क्यांचं प्रकरण उजेडात आलं। त्याआधी देखील तोतया ओएसडींचं प्रकरण समोर आलं होतं। हे सगळं प्रकरण गंभीर असून याची तात्काळ दखल घेतली जावी। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची विधानसभेत मागणी। महाराष्ट्रातले काँग्रेसचे सर्व नेते आणि दिल्लीतल्या प्रतिनिधींची गांधी भवनात बैठक। राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेसंदर्भात बैठकीचं आयोजन। मुंबईमध्ये भाजपच्या नवनियुक्त 23 निवडणूक निरीक्षकांची आज बैठक। विद्यमान खासदारांच्या कामगिरीसोबतच पर्यायांचा सुद्धा विचार होणार। उद्धव ठाकरे गटाची युवा सेना कार्यकारिणी जाहीर। युवा सेना कार्यकारिणीमध्ये राजन विचारे, विनायक राऊतांच्या मुली आणि सुनील शिंदेंचा मुलगा सिद्धेश शिंदे यांचा समावेश। तर ठाण्यात मारहाण झालेल्या रोशनी शिंदेंना युवा सेनेचं सहसचिवपद। वंचितचा 27 जागांचा प्रस्ताव काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्षाला अमान्य। ठाकरे गट वंचितला सोबत घेण्यास आग्रही असल्यामुळे ठाकरे गटानंच वंचितसोबत बोलणी करावी आणि काँग्रेस आणि शरदचंद्र पवार गटाला कळवावं, दोनही पक्षांची भूमिका। शिरूर लोकसभा उमेदवारीवरनं अजित पवारांचा गट आणि शिंदे गटात रस्सीखेच। तर शिवाजीराव आढळरावांची आज आपल्या समर्थकांसोबत बैठक। मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजपकडनंही दावा। महायुतीचा उमेदवार कमळ चिन्हावरती उभा करावा, भाजपची मागणी। दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकीमध्ये अरविंद सावंत आणि राहुल नार्वेकर आमने सामने येण्याची शक्यता। ठाकरे गटाकडनं अरविंद सावंत, भाजपकडनं राहुल नार्वेकरांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती। कोणती जागा कुणाला मिळेल यासंदर्भात वाद नाही। प्रत्येक जागेवरती विजय होणं महत्त्वाचं। महाविकास आघाडीच्या जागा वाटपा बैठकीनंतर संजय राऊतांचं विधान। जालन्यातनं मनोज जरांगेंना उमेदवारी देण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही। वंचित बहुजन आघाडीसह जागा वाटप पार पडलंय। आता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या उपस्थितीत घोषणा होईल, संजय राऊत यांची माहिती। मनोज जरांगेंनी जालन्यातनं लोकसभेची निवडणूक लढवावी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी। जरांगेंनी निवडणूक लढवल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना जरांगेंना पाठिंबा देणार। आपण महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांसाठी लढतोय। नेते, राजकारणी, नोकरदार, गोरगरीब या सर्वांसाठी आपला लढा आहे, मनोज जरांगेंचं वक्तव्य। भाजपला पराभूत करायचंय। वंचित बहुजन आघाडी आम्हाला महाविकास आघाडीसोबत हवी आहे। त्यांच्या मागण्यांवरती चर्चा करू। प्रकाश आंबेडकर आपल्या भूमिकेपासून दूर जाणार नाहीत, जितेंद्र आव्हाडांना विश्वास। महाविकास आघाडीमध्ये आम्ही लहान भावाची भूमिका स्वीकारली आहे। सगळे भाऊ एकत्रित राहतील अशी आमची भावना, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। राजकारण हे तुमचं काम नाही, गिरीश महाजनांची जरांगेंवर टीका। मनोज जरांगेंच्या डोक्यात हवा गेली आहे। मोठी गर्दी पाहून ते काहीही बोलू लागलेत। लोकांनी आता त्यांना खाली उतरवायला सुरुवात केली आहे, कारण ते मराठा आरक्षण सोडून राजकारणावरती बोलतात, महाजनांचं वक्तव्य। काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा शेखर, शहाना रिजवान शेख आणि रबिया इक्बाल यांचा शिवसेनेत प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी पक्षप्रवेश संपन्न। पंतप्रधान मोदींच्या सभेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। मोदींना हॅट्रिक करण्याची गॅरंटी जनतेनंच दिली आहे। फिर एक बार मोदी सरकार असं वातावरण देशात आहे। नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचं विधान। नगर बीड रेल्वे मार्गाचं काम अंतिम टप्प्यात, मात्र तत्कालीन काँग्रेस सरकारमुळे रेल्वे मार्गाचं काम रखडलं। तब्बल 3 वर्ष सरकारनं निधी मिळू दिला नाही, खासदार प्रीतम मुंडेंचा आरोप। सध्या 2 तालुक्यात रेल्वे आली असल्याचा आनंद, तरी नगरपासून परळीपर्यंत रेल्वे आल्यावरती स्वप्न साकार होईल, प्रीतम मुंडेंची भावना। तर परळी नगर रेल्वे मार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रित करणार, मुंडेंचं आश्वासन। देशात धर्म आणि जातींमध्ये वाद होत आहेत। हल्ली शाळा आणि महाविद्यालयांमध्ये या गोष्टी पाहायला मिळतात। हा प्रश्न गंभीर आहे। शाळांमध्ये उत्तम शिक्षण मिळायला हवं, आदित्य ठाकरेंची भूमिका। जरांगेंच्या भाषेचं समर्थन नाही, पण फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून राज्यात झालेल्या महिला अत्याचाराच्या घटनांची श्वेतपत्रिका सादर करावी। जरांगेंच्या एसआयटी चौकशीबाबत बोलताना सुषमा अंधारेंची मागणी। कल्याणमध्ये आमच्यामुळे श्रीकांत शिंदेंना गुलाल लागला होता। तो गुलाल आम्ही काढून घेऊ शकतो, हे दाखवून देऊ। मुक्त संवाद यात्रेदरम्यान सुषमा अंधारेंचा इशारा। मनोज जरांगेंवरती गुन्हे दाखल होत आहेत, मग नितेश राणे आक्षेपार्ह भाषेचा वापर करतात, तेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल का होत नाहीत?
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा सवाल. महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता, काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज. नाशिकच्या येवला भागात दुष्काळाच्या झळा, राजापूर ममदापूर वनसंवर्धन क्षेत्रातील जलस्रोत कोरडे पडल्यामुळे वन्य प्राण्यांची भटकंती सुरू. हिंगोली जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, पुसेगावात संत्र्याच्या बागांचं मोठं नुकसान. हिंगोलीत अवकाळी पावसानं गव्हाचं नुकसान, शेतात कापून ठेवलेल्या गव्हाच्या पेंड्या भिजल्यामुळे शेतकरी चिंतेत. परभणीच्या जिंतूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, सावंगी भांबळे गावच्या परिसरात अनेक झाडं उन्मळून पडली, तर काढणीला आलेल्या ज्वारीचंही मोठं नुकसान. ग्रामीण भागात रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू, बाजारामध्ये ज्वारी दाखल होण्यास सुरुवात, ज्वारीला 38 रुपयांपासून 2,500 रुपयांपर्यंतचा दर. नाशिकच्या येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील विहिरींसह कूपनलिका कोरड्या, अनेक गावांच्या पाणी योजनाही बंद, त्यामुळे ग्रामीण भागातल्या जनतेवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शेतकरी आंदोलनाचा आजचा चौथा दिवस, प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून सरकारला 3 दिवसांची मुदत. नाशिकची सिटीलिंक बस सेवा पुन्हा बंद, वाहकांचं 2 महिन्यांचं वेतन रखडल्यामुळे सेवा बंद करण्याचा निर्णय. ऐन परीक्षांच्या काळात बस सेवा बंद झाल्यानं पालक आणि विद्यार्थ्यांचे हाल. नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री येत्या शनिवारी बारामती दौऱ्यावर. नमो रोजगार मेळाव्याला शरद पवार, सुप्रिया सुळेंना निमंत्रित करणार का, याकडे लक्ष. महावितरणच्या कंत्राटी कामगारांचं राज्यव्यापी आंदोलन, कामगारांच्या वेतनात 30% पगारवाढ करण्याची आंदोलकांची मागणी. 5 मार्चपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा. दहशतवादी सलीम कुत्ता डान्स प्रकरणी सुधाकर बडगुजरांच्या अडचणी वाढल्या. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष बडगुजर यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्ह्याची नोंद. सलीम कुत्तासोबत झालेल्या डान्स पार्टीत बडगुजर उपस्थित असल्याचं निष्पन्न. राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करण्यात आला, तिथे असलेल्या बाकी लोकांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. दहशतवादी सलीम कुत्ता डान्स प्रकरणी झालेल्या कारवाईबद्दल सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया. हेमंत गोडसेंचा व्हिडिओ व्हायरल झाला तरी त्या प्रकरणाची चौकशी केली गेली नाही. CDR तपासात सर्व बाबी समोर आल्या असत्या, बडगुजर यांचं वक्तव्य. मुंबई, ठाणे आणि पुणेकरांना सोसायट्यांमध्येच मतदानाची सोय. आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र असणार. शहरी भागातल्या मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निर्णय. नाशिकच्या सुरगाणामध्ये नगरपंचायत मैदानावरती मॉक ड्रिल, भूकंप, इमारत कोसळल्यावरती इमारतीमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांची सुटका, आगीवर नियंत्रण मिळवणं, या सगळ्या प्रात्यक्षिकांचं सादरीकरण. भंडाऱ्यामधील 60 कोटींच्या उड्डाणपुलाला उद्घाटनापूर्वीच तडे. उड्डाणपुलावरनं वाहतूक सुरू असून त्यामध्ये जड वाहनांचा मोठा समावेश, मोठ्या अपघाताची भीती व्यक्त. पुण्यातल्या हॉटेल्स आणि पब मालकांनी घेतली पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची भेट. पब आणि हॉटेल सुरू ठेवण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी. सूचनांचं पालन करून 1:30 वाजेपर्यंत आस्थापनं सुरू ठेवण्यास परवानगी. नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नावे फेसबुकवरती फेक अकाउंट. या अकाउंटवरनं अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचं समोर. सायबर पोलिसात गुन्ह्याची नोंद. हळदीच्या कार्यक्रमात जेवणातनं 200 जणांना विषबाधा. अकोले तालुक्यातल्या मवेशी करवंदरा इथली घटना. 59 जणांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार. इंटेलचे मायक्रो प्रोसेसर डिझायनर अवतार सैनी यांचा अपघाती मृत्यू. नवी मुंबईतल्या पाम बीच रोडवरती सायकलवरनं जाणाऱ्या सैनींना पाठीमागनं आलेल्या कारची धडक. उपचारादरम्यान त्यांचं निधन. नाशिकच्या वणी सापुतारा महामार्गावरील सुरगाण्याच्या ठाणापाडा इथे एका गाडीला आग. सुदैवानं वाहनातले प्रवासी वेळीच बाहेर पडल्यामुळे सर्वजण सुखरूप. स्थानिक नागरिक आणि सापुतारा अग्निशमन दलाकडनं आगीवरती नियंत्रण. भिवंडी शहरामधल्या तिसरा निजामपुरा परिसरातील पार्क केलेल्या अनेक वाहनांना आग. अज्ञात व्यक्तीनं कचरा जाळल्यामुळे आग पसरल्याची माहिती. 8 लाख रुपयांच्या चोरीचा इंदापूर पोलिसांकडनं उलगडा. 24 तासांच्या आत केली अल्पवयीन आरोपीला अटक. आरोपीकडनं 13 तोळे सोन्यासह रोख रक्कम हस्तगत. जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर सोडवण्यासाठी दंड भरूनही 20,000च्या लाचेची मागणी. या प्रकारी प्रांताधिकाऱ्यांच्या चालकासह एक खासगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात.
बीडमध्ये कपड्याच्या दुकानातनं कपडे चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक. संबंधित आरोपीकडनं 4.5 लाख रुपयांचे कपडे जप्त. निलेश राणेंना कर थकबाकी प्रकरणी पुणे पालिकेचा दिलासा. 4.25 कोटींचा मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी कारवाईतनं दिलासा. विरारमध्ये कुंभारपाडा गावाजवळच्या डोंगरात वणवा. आगीमध्ये डोंगरावरच्या वनराईचं मोठं नुकसान. आगीचं कारण अस्पष्ट. पालघरच्या समुद्रातील खडकावरती आदळली कृत्रिम भिक्तिका सोडणारी बोट. समुद्राला भरती आल्यावरती ही बोट बाहेर काढली जाईल. मत्स्य विभागाची माहिती. बुलढाणा जिल्ह्यामधल्या डोंगर शेवली आणि डोंगर खंडाळा गावात अस्वलांचा मुक्त संचार. प्रसादाचे नारळ खाण्यासाठी अस्वलांचा थेट महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.